नमस्कार, मैं भाग्यश्री ढोंगे वीकेबी न्यूज़ की दोपहर की खबरों में आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं हेडलाइंस पर। कृष्णा खोपड़े ने कहा, मुख्यमंत्री अपनी नैतिक जिम्मेदारी समझते हुए इस्तीफा दे। एकनाथ शिंदे ने भारतीय जनता पार्टी का किया समर्थन तो हम करेंगे उनका स्वागत। एकनाथ खड़से विधान परिषद चुनाव के बाद पहली बार गए घर। उन्होंने एनसीपी के कार्यकर्ताओं से की मुलाकात। भंडारा में अनावश्यक दवाइयां खरीदने के लिए किसानों को किया जा रहा है मजबूर। किसानों को हो रहा है भारी आर्थिक नुकसान। अब खबरें विस्तार से। महाराष्ट्र में पिछले 2.5 साल से महाविकास आघाड़ी में विधायकों और मंत्रियों के मन में एक टीस थी, जिसका अब उद्रेक हो रहा है। महाराष्ट्र के घटनाक्रम को देखते हुए महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को नैतिक जिम्मेदारी की भावना के साथ इस्तीफा दे देना चाहिए। अगर एकनाथ शिंदे ने भारतीय जनता पार्टी का समर्थन किया तो हम उनका स्वागत करेंगे। नाही, उद्धव ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत विश्वासघात करून हे सरकार बनवली आहे आणि त्यामुळे यांच्या पापाचा घडा आज नाही उद्या फुटणार होता। आणि आज जे 2 दिवसापासून जे राज्यामध्ये खलबल सुरू झाली आणि एकनाथराव शिंदे हे बाळासाहेबांचे कट्टर समर्थक आहे आणि त्यांनी ज्या मुद्द्यावरून आम्ही हिंदुत्वासोबत उद्धव ठाकरेंनी यावं अशा प्रकारचा संदेशसुद्धा त्यांना पाठवला आहे। आणि महाराष्ट्रामध्ये आपण 3 वर्षात पाहिलं असेल का या राज्याचा पूर्ण बंठ्याडार झाला आहे। विकासामध्ये शून्य आहे, लेकिन भ्रष्टाचारामध्ये अव्वल राहिलेली ही सरकार आहे। आणि त्याचं मुख्य कारण म्हटलं तर काँग्रेस राष्ट्रवादी हे शिवसेनाची तिकडम सरकार आहे। त्याचा परिणाम आपण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये बी पाहिला। या विधान परिषदेच्या 5 भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार निवडून आले, त्याच्यात बी तुम्ही परिणाम पाहिला। भारतीय जनता पक्षापाशी ते 106 आमदार होते। निवडून येण्याकरिता 133 ची आवश्यकता होती आणि 4 आमदाराले बी निवडून येण्याकरिता 2 आमदाराची आवश्यकता होती। तरीसुद्धा 5ही आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले। या सरकारमध्ये आमदारामध्ये इतका मोठ्या प्रमाणात अनरेस्ट आहे। कोणी मंत्री कोणाची ऐकत नाही, कोणी कोणासोबत चर्चा करत नाही। उद्धव ठाकरे घरातून बाहेर निघत नाही आणि त्याच्यामुळे आघाडीच्या सगळ्या आमदारामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनरेस्ट या ठिकाणी पसरलेला आहे। आणि तो अनरेस्ट कुठून निघावा तर हा एक हत्यार लोकशाहीमध्ये जो मतदानाचा अधिकार जो मिळाला आहे आणि तो लोकशाहीच्या माध्यमातूनच आमदारांनी हा रोष त्यांच्यावर काढला। आणि म्हणून एकनाथराव शिंदे याच्या अगोदर बी छगन भुजबळ साहेबांनी बंड केलं, गणेश नाईकांनी बंड केलं, नारायणराव राणे साहेबांनी बी बंड केलं। लेकिन शिवसेनेच्या इतिहासामध्ये हे इतकं मोठं हे बंड आणि आज 40च्या वरतं त्यांच्याकडे अगर आमदार असतील, आज शिवसेना टोटली खाली झाली आहे। आणि त्यामुळे शिंदे साहेबांनी उचललेलं घेतलेला निर्णय हे निश्चित स्वरूपात स्वागत योग्य आहे। आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं हे राज्य 3 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं चालवलं आणि त्याच्यामुळे राज्याची जनता बी दुखी आहे, कारण सगळ्या क्षेत्रामध्ये हे फेल झालेलं सरकार आहे। नाही, भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे। भारतीय जनता पक्षाला अगर तोडफोड करून सरकार बनवायचं असतं तर त्याच वेळेस त्यांनी सरकार बनवली असती, परंतु भारतीय जनता पक्षाने या 3 लोकांनी एकमत केलं। शिवसेनाने राज्याच्या जनतेसोबत भारतीय जनता पक्षासोबत विश्वासघात केला आणि विश्वासघात करून हे सरकार त्यांनी निर्माण केलं।
अगर राज्याच्या भारतीय जनता पक्ष केंद्रातल्या नेतृत्वाला अगर त्याच वेळेस वाटलं असतं तर त्याच वेळेस सरकार बनली असती, परंतु भारतीय जनता पक्षाने कुठेही अशा प्रकारचे हस्तक्षेप केलं नाही। तुम्ही अगर गद्दारी करून सरकार बनवलं आहे तर तुम्ही हे सरकार चालवा, परंतु 3 वर्षामध्ये हे सरकार टोटली फेल झालं। आणि स्वीकृत घरकुल की दूसरी किश्त नहीं मिलने से संतप्त लाभार्थियों ने गट विकास अधिकारी KL गड्डापोल के मुंह पर कालिक पोती है। यह घटना यवतमाल पंचायत समिति में हुई। 2 महिलाओं ने मिलकर गट विकास अधिकारी को कालिक पोती। दिगंबर अवथले के साथ 2 महिला आंदोलकों को पुलिस ने हिरासत में लिया, जिसके बाद संतप्त कर्मचारी पुलिस स्टेशन पहुंचे। पुलिस स्टेशन में लाभार्थियों से उप मुख्य कार्यकारी अधिकारी ने मारपीट की। लाभार्थियों से मारपीट की घटना पुलिस स्टेशन के CCTV में कैद हो गई है। या माणसा नेहमीच म्हणजे कसं काय नेहमीच म्हणलं कसं तुम्हाला पोलिसला बोलला तुम्हाला नाही साहेबच बोलतोय बरोबर आहे का? डच्या यादीमध्ये जे लाभार्थी तुम्ही चुकीच्या पद्धतीने काढलेले आहे ते तुम्ही जुळवून घ्या असं। कामठी की रहने वाली 9 साल की एक बच्ची कठिन योग मुद्राएं आसानी से कर लेती है और उसके शरीर में काफ़ी लचीलापन है। इस बारे में उसके परिवार ने जानकारी दी है। आइए जानते हैं इस छोटी सी बच्ची की योग की शुरुआत। नागपुर जिले के कामठी में रहने वाले एक पुलिस कांस्टेबल की बेटी आराध्या संजय गीते 9 साल की छोटी सी उम्र में ही योगाभ्यास कर करुणा का परिचय दे रही है। खास बात यह है कि उसे इस योग का कोई प्रशिक्षण नहीं दिया गया है, लेकिन उसने अपने माता पिता के योग अभ्यास को देखकर योग सीखा है। आराध्या की मां मीरा किसी बीमारी से पीड़ित थी। कई डॉक्टरों के साथ साथ चिकित्सा उपचार से बीमारी ठीक नहीं हुई, लेकिन आराध्या की मां ने योग का रास्ता चुना। वह पिछले 2-3 साल से घर पर ही योग का अभ्यास कर रहे हैं। आराध्या मां के योग मुद्रा को नियमित रूप से देखकर वह भी योग करने लगी। इस योग मुद्रा के पीछे पूरे परिवार ने योग करना सीखा। आराध्या की मां मीरा गीते की बीमारी भी योग से ठीक हो गई। इसके जरिए उनकी बेटी की योग में रुचि हो गई है। गीते परिवार ने कहा कि योग मानव जीवन का अभिन्न अंग है, जहां योग से होने वाले रोग भी ठीक हो सकते हैं। वहीं गीता उपासक के इस शौक को अब जिम्नॅस्टिक की ओर मोडना चाहती है। विश्व योगा दिनानिमित्त आज आपण आराध्याला बघितलं कशा प्रकारचे योगा करत ते एक छोटीशी चिमुकलीने योगामध्ये इतके पुढे गेलेली आहे की ते बिगर कोणतेही प्रशिक्षण घेतल्या बगर ते योगा आज आपल्या समोर करून दाखवलेले आहे। या प्रेरणामागे तिची आई आहे। जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून की कशा प्रकारे आपल्या जीवनाशी योगा जोडल्या गेला आहे। आपण मला सांगा की आपल्या जीवनामध्ये योगा कशी एंट्री घेतली, योगा करायची आपल्याला कुठून कल्पना आली? योगा करण्यासाठी मला प्रेरित केलं माझ्या बिमारीने, कारण मी 2 वर्षापासून एका बिमारीने ग्रस्त होते। मी खूप इलाज केल्याच्या नंतर मला जाणवलं की नाही, योगा केल्याच्या नंतरच आपण याच्यापासून दूर होऊ शकतो आणि मी थोडा योगा करायला लागले आणि त्याच्यातून मी चांगले झाले। त्याच्यानंतर मग मी कंटिन्यू योगा करत राहिले। तुमच्या मुलीला तुम्ही शिकवलेलं आहे की काय, ती कशी काय याकडे वळली? ती आम्हा दोघांना योगा करताना बघायची, मग तिला असं वाटायचं की मी याच्यापेक्षाही चांगलं करू शकते, हे तरी करू नाही शकत। मग ती करत गेली आणि तिला समजलं की नाही, मी खूप हार्ड आसन करू शकते, मी याच्यापेक्षाही चांगलं करू शकते। मग ती करत गेली आणि त्याच्यातून तिला प्रेरणा मिळत गेली। आराध्याबद्दल पुढे तुमची काय इच्छा आहे, काय करावं तिने आणि काय बनवायचं आहे तुम्हाला तिला? आराध्या इतकी फ्लेक्सिबल झाली आहे की आता आमची अशी इच्छा आहे की आराध्याने जिम्नॅस्टिकचं अगर आराध्याला ट्रेनिंग भेटलं तर आराध्या एक खूप चांगली जिम्नॅस्टिक होऊ शकते।
नक्कीच एक चांगली जिमॅस्टिक बनण्याची आराध्याचे प्रयत्न राहील. आराध्या आपल्यासोबत आहे. आराध्याशी जाणून घेऊ की योगा करता वेळेस तिला काय अनुभव होतो. आराध्या तू मला सांग की जेव्हा योगा करतो तुला कसं वाटते आणि तुला कसं काय वाटते योगा करावं का आपण नेहमी. मी रोज सकाळी उठते आणि मला असं वाटतं की मी सगळ्यात पहिले योगा करून घेऊ. माझं योगा झाल्याच्या बादच मी निवांत राहते. नक्कीच म्हणजे योगा इतकं बढिया एक साधन आहे की त्यामुळे जीवनामध्ये नक्की परिवर्तन आणू शकतो. योगा दिनानिमित्त असेल तर योगा नक्की करावा. नितीन रावेकर, VKB न्यूज़, कामठी. VKB न्यूज़ के लिए कामठी से नितिन रावेकर की रिपोर्ट। एकनाथ खड़से विधान परिषद चुनाव के बाद पहली बार आज मुक्ताई नगर में अपने आवास पर पहुंचे। उन्होंने एनसीपी कार्यकर्ताओं से मुलाकात की है। आज और कल क्या होगा उसका हम अब केवल इंतजार ही कर सकते, अब केवल हम वेट और वॉच ही करेंगे, ऐसी प्रतिक्रिया एकनाथ खड़से ने दी है। विधान परिषदेमध्ये निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी मी आज मुक्ताई नगरला आलेलो आहे। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे, एक आनंदाचं वातावरण आहे। परंतु सरकारमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्या चिंतेचे वातावरण सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे। नेमकी उत्सुकता आहे की उद्या काय होणार आहे किंवा आज काय घडणार आहे आणि त्यामुळे आता फक्त वेट अँड वॉच एवढीच भूमिका आमच्याकडे आहे। खबरों के सिलसिले में वक्त हो चला है ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree, 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी gives you a degree or diploma with a job। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, beside कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। के बाद आपका स्वागत। भारतीय डाकघर दिग्रस में हजारों नागरिकों के वित्तीय लेन देन के कारण डाकघर में कई नागरिकों का आना जाना लगा रहता है, लेकिन कल से डाकघर का लिंक फेल हो गया है। नागरिक समय पर काम नहीं कर पा रहे और कर्मचारी नागरिकों का ठीक से समाधान नहीं कर रहे, इसलिए बड़े पैमाने पर रोष व्यक्त हो रहा है। डाकघर में एक महिला है जो कैश विड्रॉल का काम करती है। कई नागरिक डाकघर में अपना वित्तीय लेन देन करने के लिए आते हैं, लेकिन सोनू पाटिंगे जो डाकघर में कैशियर है, ग्राहकों के प्रति अशिष्ट व्यवहार करती है। ऐसी गोपनीय जानकारी सूत्रों से मिली है। जब उस महिला के साथ वित्तीय व्यवहार के बारे में सहानुभूतिपूर्वक पूछताछ की गई तो कोई सहयोग नहीं मिला। डाकघर में ड्यूटी पर तैनात कैशियर पर वरिष्ठ अधिकारियों को ध्यान रखना चाहिए। VKB न्यूज़ के लिए यवतमाल से अजित महेंद्र की रिपोर्ट। कामठी में रहने वाली एक मां और बेटी ने साथ में 12वीं की परीक्षा पास की है। 20 साल बाद मां मनीषा ने पढ़ाई शुरू की और 12वीं की परीक्षा देकर यह साबित कर दिया कि सीखने की कोई उम्र नहीं होती। मन में लगन और कुछ करने की इच्छा शक्ति हो तो कोई काम मुश्किल नहीं होता।
इसी प्रकार नागपुर जिले के कामठी में रहने वाली मनीषा दशरथ बोरकर ने 10वीं पास होने के 20 वर्ष बाद 12वीं की परीक्षा पास की है। शादी होने के बाद मनीषा अपने पारिवारिक जीवन में शामिल होकर अपना जीवन व्यतीत करने लगी थी। मनीषा को 2 बेटियां हैं। एक बेटी संजना इस वर्ष 12वीं में थी। पति और बेटी ने मनीषा को आगे की पढ़ाई करने की जिद की तथा 17 नंबर का फॉर्म भरकर मनीषा को 12वीं के पेपर देने के लिए तैयार किया और वह पास हो गई। पति दशरथ बोरकर मेडिकल स्टोर चलाते हैं, तो आगे मेडिकल साइंस में आगे की पढ़ाई कराने की तैयारी होने की जानकारी मनीषा ने दी है। पढ़ाई के लिए किसी उम्र की ज़रूरत नहीं होती है, ये मनीषा ने साबित कर दिया है। हेच की मला डिफॉर्म वगैरे करायचे आहे, समोर वाढवायचे आहे. माझ्या मिस्टरांनी एन्करेज केलं की समोर शिक, आपल्या कामी येईन बा म्हणून डिग्री वगैरे नाही का. त्याच्यासाठी मी 12वी आणि 12th म्हणजे पास केलं. किती वर्षानंतर तुम्ही पुन्हा 20 वर्षानंतर. आणि अभ्यास दोघं मुलं आता आई वडील दोघं सोबत अभ्यास करतो. हो, हिला जास्त वेळ देत होती मी कामं करत होती आणि अभ्यास पण करत होती आणि मुलीला जास्त वेळ देत होती अभ्यासासाठी. पुढे काय करायचं? आता पुढे डिफॉर्म वगैरे करायचे आहे. खास म्हणजे आज अभ्यास करून शिकायचं पुढे टाकायची इथं माणसं ठीक आहे कशासाठी? हे डिग्रीसाठी, मेडिकल डिग्रीसाठी. याचे रिश्तेदार लोक वगैरे म्हणत होते का बा 12वी आजपर्यंत मनीषा पास नाही आली. मी म्हणलं का नैसही इच्छा नव्हती 12वी पास, म्हणजे का करायचं बा आपल्याला शिक्षण घेऊन आहे. आणि मी यांना म्हणत होतो का भैया वारंवार का बा तुमच्याकडे सायन्स असलं तर कोणत्याही फॅकल्टीमध्ये तुम्ही आपली डिग्री करू शकता बा. आज तुमच्या कामात नाही लेकिन उद्या कामात येऊ शकते तुमच्या सर्व गोष्टी. तर बा माझा मेडिकल व्यवसाय आहे, नंतर अगर मला काही कमी जास्त झालं उद्या गत्यंतरी तर तुम्ही कमीत कमी त्या व्यवसायात सामोर येऊन आणि आपली प्रगती करू शकता. न का आज तुमचं शिक्षण राहीन तर व्यर्थ नाही जाणार आहे समोर, न ह्याच तुमच्या कामं येणार आहे तुमच्या जीवनामध्ये. न या उद्देशानं मी 12वी त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्ती केली. 17 नंबरचा फॉर्म भरला त्यांच्या, न त्या अभ्यास करून यशस्वी पास झाल्या. वरून सयानी माझं असं म्हणणं होतं का बा आज तुम्ही 12वी पास झाल्या तर उद्या समोर चालून डिग्री करून टाका, डिफॉर्म करून टाका. तुम्हाला अगर समोर यश येईल तर तुमचं चांगलं तुमचं भविष्य व्यवस्थित घडेल बा येण्यावाल्या वेळेमध्ये. न तुम्ही माझ्यासोबत पार्टनर बनून जा, म्हणजे सोबत राहान. जिले में इस समय बुवाई चल रही है और देखने में आ रहा है कि बड़ी संख्या में किसान बीज और खाद की खरीदारी के लिए कृषि केंद्र की ओर अपना रुख कर रहे हैं। हालांकि इस मौके का फायदा उठाकर देखा जा रहा है कि खाद बेचने वाली कंपनियां किसानों को कृषि केंद्रों के जरिए गैर जरूरी सामान खरीदने के लिए मजबूर कर रही है। किसान खाद खरीदते समय उनसे जुड़ी गैर जरूरी दवाएं भी खरीदने को मजबूर कर रहे हैं, जिसकी वजह से उनका आर्थिक नुकसान हो रहा है। युरियावरती कसं आहे, युरिया भेटत नाही म्हणून आम्ही कंपन्याकडून घेतो. युरियावरती प्रत्येक कंपन्यावाले लिंक देतात, त्याच्यात लिक्विड असते, कधी पाकिट असतात आणि ते पाकिट आम्ही शेतकऱ्याला देतो तर शेतकरी टाळाटाळ करतात घ्यायसाठी आणि भांडणं होतात. तर कंपनीने कसं आहे, युरिया असो किंवा बाकीचे इतर जेही खते असो, कंपन्याने ते खतावरती लिंकिंग देणे बंद करायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला आणि आम्हाला व्यापार करायला सोयीस्कर होईल. जेव्हा आम्ही कृषी केंद्रामध्ये येतो आणि त्यांना खताची मागणी करतो तर ते नेहमी सांगतात की तुम्हाला एक युरियाच्या बरोबर तुम्हाला हा पावडर घ्यावा लागेल, हा लिक्विड न्यावा लागेल. आणि आम्हाला आवश्यकता नसतानासुद्धा तो माल आम्हाला म्हणजे घ्यावा लागतो आणि तेवढा भुदंड आमच्यावर बसतो. कुठंतरी शेतकऱ्यांची म्हणजे खूप मोठी लूट होत आहे आणि या लुटेला थांबवण्यासाठी आपल्या राज्याचे म्हणा किंवा देशाचे म्हणा जे कृषी मंत्री आहेत आणि लोकप्रतिनिधी आहेत यांनीसुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांची लूट थांबवता येईल. पेपर्सला बातम्या आलेल्या होत्या लिंकिंगबाबत, तर त्या संदर्भात आम्ही कालच ॲग्रो डीलर असोसिएशन आणि प्रमुख ज्या खत उत्पादक कंपन्या आहेत त्यांची मीटिंग आम्ही कॉल केली कालच आणि सविस्तर अशी लिंकिंगबाबत चर्चा घडून आलेली आहे. आणि जो कोणी लिंकिंग करेल त्यांना नियमाच्या अखत्यारीत राहून कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवू अशी त्यांना
सूचना वजा विनंती केली आहे. शेतकऱ्यांनी जर डीलर्समार्फत मागणी केली, खतांबरोबर जे काही सल्फामॅक्स असेल, युरियाबरोबर 20-20-013 असेल, त्यांची जर मागणी असेल डीलर थ्रू किंवा डिस्ट्रीब्युटर थ्रू, तर ते कंपनीचे उत्पादक तुम्हाला रीतसर ते देतील, त्याबद्दल आम्ही सूचना केलेल्या आहेत. औरंगाबाद शहर के क्रांति चौक पर शिवसैनिकों की भारी भीड़ उमड़ पड़ी है। एकनाथ शिंदे ने राज्य में उद्धव ठाकरे को बड़ी चुनौती दी है। इस घटना के विरोध में आज क्रांति चौक पर शिवसैनिकों की भारी भीड़ जमा हो गई है। पुलिस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता के मार्गदर्शन में इस स्थान पर पुलिस की एक बड़ी टुकड़ी को तैनात किया गया है। संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? जय भवानी, जय शिवाजी। उद्धव जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ। तो वीकेबी न्यूज़ की दोपहर की खबरों में बस इतना ही। फिर मिलेंगे कुछ नई खबरों के साथ, तब तक देखते रहिए वीकेबी न्यूज़। नमस्कार।